नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं नाव सचिन. स्वागत करतो आहे तुमचं आपल्या फ्युजन मॅग चॅनलवर, जेथे संगम होतो कला, संस्कृती आणि लहान मुलांसाठी व्हिडिओज. आपण आज जाणार आहोत विलेपार्लेला. आपण सर्वजण गणेशोत्सवाच्या आतुरतेने वाट पाहतो आणि या गाण्याची. पण आज या उत्सवात केवळ भक्तीच नाही तर पर्यावरणाचाही विचार केला जातो. आणि हाच विचार घेऊन मी निघालो विलेपार्ले येथे. बाजूलाच आपण पाहतात ढोल-ताशा यांची तालीम सुरू आहे. आणि हाच विचार घेऊन मी निघालो विलेपार्ले येथे. तिथे सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री राजेश मयेकर पेशवा आर्ट्स यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचं अद्भुत विश्व उभं केलं आहे. तेच पाहायला आपण निघालो आहे विलेपार्लेला. चला तर फ्रेंड्स, आता आपण आलेलो आहोत विलेपार्लेला. श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर विलेपार्ले, जिथे विराजमान असतो विलेपार्लेचा सम्राट. हीच ती विलेपार्लेच्या सम्राटची प्रतिमा. आणि ह्याच प्रतिमेच्या बाजूच्या गल्लीत सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री राजेश मयेकर पेशवा आर्ट्स यांनी घडवलेल्या मूर्त्या आपल्याला पाहायला भेटणार. हा कारखाना नसून एक तिकडे संगम आहे कला आणि पर्यावरणाचा. चला तर जाऊया थेट कारखान्यात. विलेपार्लेच्या एका शांत गल्लीत वसलेली ही कार्यशाळा बाहेरून साधी दिसणारी, पण आत मात्र कला आणि पर्यावरणाचा संगम. इथे पाऊल टाकताच मला दिसल्या सुंदर मूर्ती आणि त्या मूर्तींना साकारत असलेले कलाकार. प्रत्येकजण आपल्या तंद्रीत, कोण मूर्तींना आकार देत आहे तर कोण रंगकामात गुंतलेलं आहे. हे सारं निसर्गदत्तच वाटतं आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे या मूर्ती POP शाडू मातीपासून नाही तर कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या आहेत. होय, रिसायकल पेपर पल्पपासून साकारलेल्या मूर्ती. पर्यावरणाचा एकही तडा न लागता भक्तीचा पूर्णता साधणाऱ्या या मूर्ती म्हणजे जणू काळाची गरज. माझ्या डोळ्यांसमोर विविध मूर्त्यांना घडवले जात होतं. पाहता पाहता त्या साध्या मूर्त्या नव्हे तर एक जिवंत भावना वाटू लागली, जणू कला आणि पर्यावरण यांचा संगम. येथे माझी भेट झाली खुद्द राजेश मयेकर यांच्याशी. मूळ पेशव्यांकडून आलेली ही कला परंपरा त्यांनी आज नव्या पद्धतीने पुढे नेली आहे. त्यांच्याशी बोलताना कळालं की फक्त मूर्ती बनवणं हेच नाही तर पर्यावरण स्नेही गणपती ही एक चळवळ बनवणं हे त्यांचं ध्येय आहे. ते म्हणाले, गणपती हा आपला मनाचा राजा आहे आणि मन शुद्ध ठेवायचं असेल तर निसर्गही शुद्ध ठेवावा लागेल. मित्रहो, या मूर्ती इतक्या सुंदर का वाटत असतील? कारण इथल्या कलाकारांच्या हातात ही जादू आहे. कोण 15 वर्षापासून मूर्ती घडवतं आहे तर कोणी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत या व्यवसायात आलं. त्यांचं काम पाहताना एक गोष्ट स्पष्ट जाणवते, ही केवळ एक व्यावसायिक प्रक्रिया नाही तर ही त्यांची साधना आहे. मित्रहो, आज मी केवळ मूर्ती पाहिल्या नाही, मी अनुभवली एक कला, एक भावना आणि एक जबाबदारी. पर्यावरणासाठी सगळं असलेली भक्ती हीच खरी आधुनिक श्रद्धा. आपणही या गणेशोत्सवात कला आणि पर्यावरणाचा संगम करून निसर्गाशी आपलं ऋण फेडूया. मी आहे सचिन आणि तुम्ही पाहत आहात फ्युजन मॅग चॅनल. जय महाराष्ट्र, जय शिवराय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.